थोर प्रेमाचा बुकेला थोर प्रेमाचा बुकेला थोर प्रेमाचा बुकेला थोर प्रेमाचा बुकेला अति दुष्काळ तयाला अति दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा बुकेला थोर प्रेमाचा बुकेला हाती दुष्काळ याला हाती दुष्काळ याला थोर प्रेमाचा बुकेला थोर प्रेमाचा बुकेला त्याला लागते भक्ती त्याला लागतं प्रेम प्रेम आणि भक्ती या दोन गोष्टी सहित भक्ति प्रेम बिना ज्ञान को देवा अभिमान नित्य नवा दया माई अभिमान नित्य नवा दया माई ज्ञान को देवा अभिमान नित्य नवा दया माई अभिमान नित्य नवा दया जर भक्ती नसेल तर प्रेम नसेल आणि त्या व्यतिरिक्त ज्ञानाची प्राप्ती झाली तर ते ज्ञान तुका म्हणे नरकी घाली अभिमान अभिमान नरकामध्ये घालतो लक्षात ठेवा अरे कशा कोणत्या गोष्टीचा अभिमान करताय महाराज तुम्ही सगळं क्षण भंगुरे राजा हो 4 वर्षापूर्वी कोरोना नावाची व्याधी आली त्या कोरोना व्याधीमध्ये जगातली माणसं मेली भारतातली मेली महाराष्ट्रातली मेली अहिल्यानगर जिल्ह्यातली मेली संगमनेर तालुक्यातली मेली तुमच्या परिसरातली मेली तुमच्या गावातली मेली कोणाच्या घरातली मेली महाराज करोडो रुपये खर्च करून माणसं वाचले नाही महाराज माझा एक मित्र आहे महाराज कळवणचा 87 लाख रुपये बिल काढलं लीलावती हॉस्पिटलमध्ये तरी वाचलं नाही महाराज 87 लाख रुपये कशाला म्हणता तुम्ही तरी वाचलं नाही महाराज ऐका अरे हजारो माणसं मेली महाराज तुमच्या डोळ्यात देखत मेली पण या वर्षाच्या सप्तातलं शेवटचं कीर्तन ऐकेपर्यंत तुम्ही जिवंत आहात ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे राजा कशाचा अभिमान घेऊन बसलायत राजा कशाचा अभिमान घेऊन बसलायत अरे शुल्लक आहे राजा आपण शुल्लक काहीच नाही कवडी मोल किंमत नाही आपल्याला महाराज अभिमान करू नका जीवनामध्ये अभिमान नरकाला घालतो लक्षात ठेवा तुम्हाला पैशाचा अभिमान असेल तर या जगात पैशावाली माणसं जितकी दुःखी आहेत त्याच्या इतकं दुःखी कोणीच नाही महाराज कोणीच नाही लक्षात ठेवा मनातला गैरसमज दूर करून टाका पैसा माणसाला सुख देतो अजिबात नाही मला 5वीला असताना एक कविता होती महाराज राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या बंगल्यात माझ्या झोपडीत माझ्या त्याच्यात एक पद मोठे गोडे महाराज मला खूप आवडलं ते खूप अंतकरणाला भावलं माझ्या पाहो निसौख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या काय गोड कविता होत्या महाराज काय गोड होत्या माझी आई माझ्या बाळाला झोका देताना एक कविता म्हणायची महाराज मी ऐकली ती शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ आम्ही अजून एक कविता म्हणायचो इथे बसलेल्या मंडपातल्या जवळजवळ कमीत कमी 200 महिलांना ती कविता येत असेल महाराज फक्त तुम्ही म्हणा माझ्या बरोबर तुम्ही बोलू नका बरं का तुमचा स्वर बरोबर नाही यांचा ऐका खरा तो एकची धर्म जगाला खरा तो किती गोड गातात ना महाराज किती गोड गातात तुम्हाला उगीच बोलवलं असं नाही वाटत तुम्हाला किती गोड गातात किती गोड गातात महाराज हा आवाज नवऱ्याबरोबर भांडण करताना का बरं राहत नाही तेच कळत नाही मला नवऱ्याबरोबर भांडणार डायरेक्ट पांढरी सातवर चालला जातो जयांना कोणी ना जगती सदा जे अंतरी रडती तयाचा ऊन हसवावे जगा
खरा तो असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्था प्राणही द्यावे खरा तो टाळी वाजा रे काका काय गोड गाते मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद पाहो निसौख्य माझे देवेंद्र तो ही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या जे सुख राजाच्या महालामध्ये नाही देवेंद्राच्या स्वर्गामध्ये नाही ते सुख माझ्या झोपडीत आहे जे सुख पैशावाल्यांच्या गादीवर मिळत नाही महाराज त्या झोपडीतल्या गोदडीवर मिळतं महाराज तुम्हाला काय वाटतं पैशावाली माणसं सुखी आहेत पैसा भाकर देतो पण भूक देत नाही पैसा पलंग देतो पण झोप देत नाही महाराज श्रीमंताची झोप आणि गरिबाची झोप दोघांच्या झोपेतला फरक सांगतो महाराज श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो झोप लागत नाही रात्री 12 वाजता उठतो एखादी गोळी घेतो मग झोपतो पहाटेला 5 वाजता उठून बसतो श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो आणि मग झोपतो एवढं कळलं का तुम्हाला श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो आणि मग झोपतो गरिबाचं तसं नाही जेवता जेवता त्याची चतकुर भाकर शिल्लकच राहते तेवढ्यात त्याचं चालू होऊन जातं संगमनेर अकोला संगमनेर अकोला ती बाई ओळखून घेते याची गिरून आली काय झोप हे असं ताट बाजूला ओढते याच्या हातावर पाणी टाकते ढकलून देते पळत रात्रभर ते अगोदर झोपतं आणि मग पडतं पहा केवढा फायदा श्रीमंत माणूस पहाटेला 5 वाजता उठून बसतो आणि ते गरीब ते अंगावर ऊन पडतं तरी हालत नाही मला त्याची बायको काकडा करते उठा पांडुरंगा प्रभात समय पातला उदारी मागणाऱ्यांचा मेळा आपल्या दारी दाटला अंगावर ऊन पडतं तरी ते हालत नाही का बरं धन दौलत अमिरी रातभर सोने नाही देती आणि गरिबी मी ऐशी नाही दाते तो सुबह उठणे नाही देती म्हणून तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसांना माझा प्रेमाचा सल्ला आहे ज्यांच्याजवळ भरपूर पैसा असून ज्यांना झोपा लागत नसतील त्यांनी आपला पैसा कीर्तनकार लोकांना वाटून द्यावा असं माझं कसला अभिमान करतात तुम्ही पैशाचा शिल्लक आहे काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे तुकामध्ये येते भजन प्रमाण तुकामध्ये येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे जाळावे सावधान शरीराचा अभिमान कदाचित तुझ्या जवळ असेल तर तोही शुल्लक आहे महाराज ओव्या ऐका देह तौपाचाची झाली कर्माचे गुंते गुंतले बहुतसे चाके सजले जन्ममृत्यूच्या हे काळा नळाचे कुंडी घातली लोणियाची उंडी माखी पाक पाखंडित भेसरी हे विपायागी पडे तरी भस्म निवडे झाली श्वानावर पडे तरी ते विष्ठा या चुके दोन्ही काजा तरी होय कृमीचा पुंजा हा परिणाम कपी ध्वजा कश्मलुगा कशाचा अभिमान बाळगतोयस तू अरे ज्यांना हातपाय चांगले आहेत तीच माणसं जगामध्ये यशस्वी होतात असं नाही राजाओ शरीराचा अभिमान व्यर्थ ठरतो पैशाचा अभिमान व्यर्थ ठरतो कुलाचा अभिमान व्यर्थ ठरतो जीवनामध्ये तोच माणूस यशस्वी होतो जो भगवंताशी प्रेम करू शकतो महाराज आणि कही ज्ञान नाही कोठे आई कही ज्ञान कोठे आणि गहे नाही कोठे आणि गहे हेची देई घाणी देवाचे भजन
असेल तर फक्त देवासोबत प्रेम करा महाराज, त्या पलीकडे त्याला काही लागत नाही. थोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ दयाला, दयाला, होई सुदाम देवाची फके मारी कोरडेचे न म्हणे. प्रेम करावं त्यांनी महाराज. प्यार किया प्रभु राम से पिया शाम बन जाता है, प्यार किया राधा से प्रभु सिया राम बन जाता है. जीवनामध्ये प्रेमाशिवाय काहीच शक्य होत नाही राजाओ, व्यवहार होत नाही राजाओ. प्रभू परमात्मा कसा अंकित होईल? का? जीवनामध्ये प्रेम आणि भक्ती या एकत्र याव्यात, त्याच्यासोबत ज्ञान प्राप्त व्हावं, तरच जीवनाला समाधान प्राप्त होतो. अभंगातलं दुसरंच प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख सुख देई. दिरुक्ती सांगितली. दिरुक्ती नावाचा शास्त्रामध्ये दोष आहे. एक शब्द दोन वेळेला आला की त्याला दिरुक्ती म्हणतात. पुन्हा पुन्हा मागताय देवा प्रेम दे, देवा प्रेम दे. प्रेमाच्या सुखाशिवाय समाधान प्राप्त होऊ शकत नाही. जीवनामध्ये सुख भरपूर आहे आपल्या, पण समाधान नावाची वस्तू आपल्याला शोधून सुद्धा मिळत नाही महाराज. ऐका, सुख वेगळं आहे आणि समाधान वेगळे आहे. शाळेत जाता तुम्ही? शाळेत जाता. राजा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय? अपोजिट वर्ड्स. राजा. अहो मी या मुलींना विचारलं हो, शांत बसन तुम्ही जरा. राजा या शब्दाच्या विरुद्ध राणी. बरं ठीक आहे. पाप या शब्दाच्या विरुद्ध पुण्य. सत्य या शब्दाच्या विरुद्ध असत्य. सुख या शब्दाच्या विरुद्ध दुःख. आणि आनंद या शब्दाच्या विरुद्ध. थांबावं लागेल बाळा, तुम्हाला थांबावं लागेल. मराठी शब्दशास्त्रामध्ये असा एकच शब्द तयार झाला ज्याला विरुद्धार्थी शब्द नाही. त्या शब्दाचं नाव आहे आनंद. आनंद हा आनंदच असतो महाराज ज्याच्या हृदयात समाधान जन्माला येतं. राजाओ ऐकत राहा. फक्त एकच वाक्य सांगतो. समाधानाचं एक वाक्य सांगून तुमच्या अंतःकरणाला समाधान मिळतं का बघा. फक्त लक्षपूर्वक ऐका. सर्वांगाचे कान करून ऐका. कलर टीव्ही पाहण्याचं सुख 50,000 रुपयाला विकत मिळतं.
गार पाणी पिण्याचं फ्रीजचं सुख 40,000 रुपयाला विकत मिळतं. लवकर स्वयंपाक करून खाण्याचं कुकरचं सुख 10,000 रुपयाला विकत मिळतं. पण माऊलीच्या सोहळ्यात नाचताना मिळणारं समाधान जगाच्या कोणत्याच बाजारात मिळत नाही. त्याच्याकरता सोहळ्यातच जावं लागतं. हा समाधानामधला आणि सुखामधला फरक आहे राजा. आमच्या घरामध्ये आहेत ती सुख आणि साधू संतांच्या अंगणात भरलीत ती फक्त समाधान. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता सदा नाम वचन करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम वचन करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता सुख तुम्हाला जगाच्या बाजारात कुठेही मिळेल, पण समाधानाकरता तुम्हाला संतांच्या दारातच यावं लागतं महाराज. त्याशिवाय ती प्राप्त होऊ शकत नाही. कारण तिथे प्रेमाचा बाजार भरलाय महाराज. त्या प्रेमाच्या बाजारात फक्त समाधान प्राप्त होऊ शकतं. सुख तर तुम्हाला कुठेही मिळेल राजा, कुठेही मिळेल, पण समाधानाकरता तुम्हाला तिथेच यावं लागतं. ते समाधान कुठे मिळेल? सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. जीवनामध्ये जोपर्यंत सदा नामघोष आणि सदा प्रभूचं चिंतन होत नाही तोपर्यंत समाधान प्राप्त होऊ शकत नाही. सदा नामघोष आणि सदा चिंतन करणाऱ्या जीवनामध्ये एवढं समाधान प्राप्त झालं की त्यांनी देवाशी स्पर्धा लावली महाराज. तुकोबारे सांगतात, तुझी या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी. जगद्गुरु तुकोबारे देवाला सांगतात, नीट ऐका जरा, देवाला सांगतात देवा तुला काही कळत नाही म्हणून. साधी गोष्ट आहे, ऐका. महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी शिक्षक माणूस आहे. मी रोज कमीत कमी 50 पोरांना थोडंफार ज्ञान देतो. मला थोडंफार कळतं असं मला वाटतं. काय वाटते तुमचं? मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. महाराज तुम्हाला असं विचारतो, मी रोज कीर्तनामध्ये 100 लोकांना, 500 लोकांना, 1000 लोकांना, 5000 लोकांना थोडंफार प्रबोधन करतो. मला थोडंफार कळत असेल असं मला वाटतं. काय माहिती तुमचं? मान्य आहे. तुम्ही सगळेजण ऐका आता. मी रोज शाळेमध्ये 50 मुलांना शिकवतो. मला थोडंफार कळतं असं यांना वाटतं. मी कीर्तनामध्ये हजारो लोकांना प्रबोधन करतो. मला थोडंफार कळतं असं यांचं मत आहे. तरी माझी बायको मला म्हणते तुम्हाला काही कळत नाही. कुठे घेऊन जाता हे सांगा तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारे तर देवाला सांगतात देवा तुला काही कळत नाही. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा प्रस्थापिले आणि 21 स्वर्गात धरले सत्ता मात्र आपुल्या, त्याला म्हणतात तुकोबारे देवा तुला काही कळत नाही. काय अधिकार असेल मला? याच्याकरता प्रेमच लागतं महाराज. तुला काही कळत नाही म्हणणं एवढं सोपं आहे. नाशिकच्या स्टँडवर उभा होतो महाराज. माझे कपडे असेच होते, गाडी नव्हती. बस स्टँडवर उभा राहिलो. धोतर होतं महाराज, शर्ट होतं, फेटा नव्हता, फक्त हातामध्ये बॅग होती, टोपी पण नव्हती माझ्या डोक्यात. मी टोपी घालत नाही. असाच अवतार होता माझा. एक सुडबुड घातलेला माणूस माझ्याजवळ आला. तो मला म्हटला तू गुरव आहे का? म्हटलं हा अरेतुरी करतो, आपल्याला कोण असेल? महाराज जेव्हा मी त्याचा परिचय काढला तेव्हा मला कळालं आम्ही एकाच बेंचवर 10 वर्ष बसून अभ्यास केलेला होता आणि माझा तो बालपणीचा मित्र होता महाराज. 20 वर्षानंतर मला भेटला होता. खूप आनंद वाटला मला महाराज. त्याने माझ्या कपड्यांकडे पाहिलं. महाराज मला म्हणे तू अजून सुधारलाच नाही का म्हणे. मला म्हणे. त्याला म्हटलं काय झालं? याच काय येण्यासारखे कपडे घालतो म्हणे, पांढरे कपडे. त्याला म्हटलं राहू दे भाऊ, पांढरे कपडे चांगले असतात. पांढरे कपडे घालणारा माणूस 50 लोकांमध्ये उठून दिसतो महाराज. पहा तुम्ही, हा ताकदच आहे महाराज त्याची.
हा मेंटेनन्स आहे त्याला, रोज धुवायला लागतात मला, साधा मेंटेनन्स नाहीये. घरी घरामध्ये बाथरूम मध्ये जेव्हा आदळ आपट होते तेव्हा कळते मला त्याचा काय मेंटेनन्स. तू का म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आला. मेंटेनन्स आहे त्याला. पण तुमच्या सगळ्यांमध्ये मी वेगळा दिसतो का नाही पहा तुम्ही, हे वेगळे दिसतात का नाही, काय कारण. पांढरे कपडे पांढरेच कपडे, जीनची पॅन्ट वास आली तरच धुवायची ती, वास येण्याच्या अगोदर धुतले तर तिचा अपमानच आहे महाराज. तो मला म्हणे तो अजून सुधारलाच नाही का म्हणे. राहू दे म्हटलं, बरेच कपडे. कुठे चाललास? ते मखमलाबाद नावाचं गाव आहे, तिथे कीर्तन आहे माझं. तो म्हणे तू कीर्तन करतो? म्हटलं हो. तो मला म्हटला मखमलाबाद माझ्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, आपण माझ्या घरी जाऊ, जेवण करू, मी तुला कीर्तनाच्या वेळेला सोडतो. मला पण आनंद वाटला. मी संबंधित माणसांना फोन केला, मी जेवण करून येतोय म्हणून. त्याने मला गाडीत बसवलं आणि गाडी चालू केली. त्याच्या गाडीमध्ये इंटरकॉम फोन होता, एकाशी बोलणं अनेकांशी संपर्क होतो त्याला. त्याने त्याच्या बायकोला फोन केला, पाहुणे आणतोय बरं का, शहरात पाहुणे विचारूनच आणावे लागतात. बायको चांगली होती बिचारी. तिने सांगितलं काही हरकत नाही, आण आपण येताना दूध घेऊन या म्हटले. मी ऐकत होतो महाराज. तुम्हाला सांगतो, आम्ही गप्पा मारण्यामध्ये इतके रंगलो त्याला पण आणि मला पण दूध घ्यायची आठवणच पडली. घरात पाय की दारात पाय, त्या बायकोने पहिला प्रश्न त्याला विचारला, काय शाबास, काय तयारी आहे तुमची? जसे ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सांगून राहिली तुम्ही. घरात पाय की दारात पाय की. त्याच्या बायकोने विचारलं, दूध आणलं का? तो माझ्याकडे पाहायचा, मी त्याच्याकडे पाहायचो. तो त्याच्या बायकोला म्हटलं, अरे 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 दुधाची आठवणच पडली म्हणे. माझ्या समोर ती बाई त्याला बोलली, तुम्हाला काही कळतच नाही म्हटले. मला हसू आलं. त्याला बायको बोलल्याचं नाही वाईट वाटलं, मी हसल्याचं वाईट वाटलं. काय करून घेता. त्याच्या बायकोने स्वयंपाक केला. त्याच्या बायकोच्या समोर त्याने मला प्रश्न विचारला, तू का हसलास? तुला काही कळत नाही? मला हो. तो मला म्हटलं, अरे मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, 35 पोरं माझ्या हाताखाली कामाला आहेत आणि 75,000 रुपये मला पगार आहे, तरी मला काही कळत नाही. संजय तुला खरंच काही कळत नाही म्हटलं. मी त्याच्या बायकोच्या बाजूनेच बोलत होतो, कारण माझं जेवण बाकी होतं. त्याच्या बायकोने उत्तम स्वयंपाक केलेला होता. जेवण केलं. त्याची बायको सगळा स्वयंपाक एकत्र करत होती. किचन रूममध्ये बसली. मी फेटा बांधण्यासाठी फेटा बाहेर काढला आणि आरशाच्या समोर फेटा बांधत होता, तेव्हा तो मला म्हटला, खरं सांग, मला खरंच काही कळत नाही. म्हटलं हो, तुला खरंच काही कळत नाही? अरे मी एवढा श्रीमंत मुलगा आहे, माझ्या हाताखाली 35 पोरं कामाला आहेत, तरी तू मला कसं म्हणू शकतोस तुला काही कळत नाही? संजय तुला खरंच काही कळत नाही? तो म्हटला, कसं काय? 20 वर्षानंतर आपल्या दारात आलेला आपल्या नवऱ्याच्या मित्राला पाहून तुझी बायको तुला म्हणते तुम्हाला काही कळत नाही, अशी बायको तू 25 वर्षापासून वागवतोय, म्हणून मला वाटतं तुला काही कळत नाही. जगद्गुरु तुकोबा तर देवाला सांगतात, देवा तुला काही कळत नाही का? एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. हो, भक्तीमध्ये मिळतं ते समाधान आणि संसारामध्ये मिळतं ते सुख. आम्ही फक्त सुखाचे अधिकारी आहोत, पण संत मात्र समाधानाचे अधिकारी आहेत, ज्यांनी प्रेमाने केवळ आणि केवळ समाधान प्राप्त केलं. शेवटचा दृष्टांत सांगतो महाराज. पेंद्याच्या आईने इतकं सुंदर ताक बनवलं. ते ताक पिता पिता पेंद्याला आठवण झाली, हे ताक पिण्यासाठी कृष्ण पाहिजे होता म्हणून. वाटीमध्ये पेल्यामध्ये घेऊन गेलो तर आई मारेल म्हणून त्याने ताकाची गुळणी आपल्या तोंडात धरली आणि तिथून जो पळत सुटला तो कृष्णाच्या घरी. कृष्णा, तोंड उघड, मी तुझ्या तोंडात ताकाची गुळणी टाकतो, असं जरी म्हणायला गेला तरी ताक बाहेर पडेल, म्हणून त्याने त्रैलोक्याच्या प्रजापिताला जमिनीवर टाकलं. दोन्ही हातांनी त्याचं तोंड उपसलं आणि त्याच्या तोंडामध्ये ताकाची गुळणी मारली. याला समाधान असं म्हणतात. आता फक्त ओव्या सांगतो श्रीमद भागवतातल्या, घरी जाऊन बघा तुम्ही. तशा तुमच्या त्या पाठच असतील, पण बघा तुम्ही. प्रेमाचा जिवाळा पूर्ण भावार्थाची उणकूण जाणता मी एक श्रीकृष्ण इतराशी जाणं कळेना. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या प्रेमाची जाती चोखडी. या लागी मज त्यांची आवडी हातीगाडी उद्धवा, कुब्जा काय सुंदर होती. तिच्या प्रेमाची मनप्रीती राधा प्रार्थी वनाप्रती. काय विषयासक्ती लागुणी, कोण भक्ती केली गोपाली. काय ती सोवळी की ओवळी, त्यांचे उच्चिष्ट कवळ मी गिडी. प्रेम समिडी डुल्लत पांडवांच्या बाची मी काय लागे. त्यांचे बेंबटे सोशी अनेके, मी सुदाम्याच्या
त्याच्या पाया लागे काय त्याचे निपांगी पांगलो माझी काय सीन झाली शक्ती गोपिका मत दावी बांधिती त्यांच्या निज प्रेमाची जाती मी स्वय श्रीपती पोखितू ऐसा प्रेमाची ने अति पांगे म्या पंगिस्त होई श्रीरंगे या लागी तया पुढे मागे सदा सर्वांगी तिष्ठत विठोबा रखुमाई 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 विठोबा नसताना जर ज्ञान प्राप्त झालं तर त्याची अवस्था कशी होते मला तिसऱ्या चरणात रांडविन देवी शृंगारू केला 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 रांडविन शृंगारपै केला प्रेमाबिन झाला ज्ञानी तैसा ऐका एका बाईला तिच्या नवऱ्याने 25,000 रुपयाची साडी आणली 12,000 रुपयाची चप्पल आणली कोटी रुपयाचे दागिने तिच्या अंगावर होते पण नाथ महाराज म्हटले माफ करा तिच्याजवळ एकच दागिना नव्हता कुंकू नव्हता लावलेला त्याने कुंकू नाथ महाराज सांगतायत कोटी रुपयाचे दागिने अंगावर असू दे 25,000 रुपयाची साडी असू दे की 12,000 रुपयाची चप्पल असू दे तिने जर कुंकू लावला नसेल आणि ती जर विधवा असेल तर विधवा तिने केलेला शृंगार कितीही चांगला असला तरी तो कुंकवाशिवाय जसा व्यर्थ आहे तसा अंतकरणात प्रेम नसेल ओ भक्ती नसेल आणि ज्ञानी म्हणून जगामध्ये मिरवत असेल तर तो रांडवीने केलेल्या शृंगारासारखा व्यर्थ आहे म्हटले रांडविने जेवी शृंगारपै केला प्रेमाबिन झाला ज्ञानी तैसा एका जनार्दनी प्रेमा अति गोड अनुभवे सर्वान जाणतीर प्रेम सुख देई प्रेमाबिन नाही समाधान वाटलं तुमच्या गावात येऊन अतिशय सुंदर असं नियोजन अतिशय सुंदर असतं व्यवस्थापन आणि उत्तम अशी उपस्थिती सर्वजण शांत बसून एकचित्ताने सर्व श्रवण केलं सगळ्यांचा मी मनपूर्वक आभारी प्रभू परमात्मा तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये अशीच भगवत भक्ती प्रफुल्लित करो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो
भक्तांनी